नमस्कार, मी ज्ञानदेव शांताराम मायबा, ट्रेड रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग टेक्निशियन, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण. प्रशिक्षण मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या सहाय्याने आपण काय शिकणार आहोत तर कॉपर ट्यूबची साईज ओळखणे आणि ती इंचामध्ये. कारण रेफ्रिजरेशन विभागामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा वेगवेगळ्या डायमीटरच्या किंवा वेगवेगळ्या साईजच्या त्या ठिकाणी कॉपर ट्यूब या वापरल्या जातात. उदाहरणार्थ 3/8, 3/16, 5/16, 1/4, हाफ, 5 इत्यादी प्रकारच्या कामाच्या स्वरूपानुसार त्या ठिकाणी कॉपर ट्यूब वापरल्या जातात. मग प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण त्या ट्यूब कशा प्रकारे ओळखायच्या हे आपण या प्रात्यक्षिकाद्वारे त्या ठिकाणी पाहणार आहोत. मग आज आपल्याला या प्रात्यक्षिकाकरिता माझ्याबरोबर सध्या चालू असलेल्या बॅच मधले काही विद्यार्थी आहेत. आपण यांच्या सहाय्याने आजचं हे प्रॅक्टिकल त्या ठिकाणी करणार. मग या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला काय लागणार तर त्या ठिकाणी आपल्याला एक नोटबुक लागेल. नंतर त्या ठिकाणी आपल्याला इंजिनिअरिंग स्केल ज्याला आपण स्टील रूल म्हणतो त्या स्टील रूलचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण इथं बोर्डवर देखील त्या ठिकाणी स्टील रूलची त्या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यातला 1 इंचाचा भाग आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे म्हणून आपण इथं 1 इंच दिसतोय बघा. मग या 1 इंचामध्ये आपल्याला किती पार्ट असतात हे महत्त्वाचं आहे म्हणून आपण इथं त्या ठिकाणी पार्टची त्या ठिकाणी विभागणी केलेली आहे. तर इथं 1 2 3 4 5 6 7 8 असे त्या ठिकाणी 1 इंचामध्ये किती आहेत 32 पार्ट आहेत. काही याच्यामध्ये 16 असतात, काही याच्यामध्ये 8 असतात म्हणून आपण इथे लिहिले बघा 32 पार्ट्स ऑफ 1 इंच म्हणजे 1 इंचामध्ये त्या ठिकाणी 32 पार्ट. प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी ही साईज कशा प्रकारे ओळखली जाते ही प्रात्यक्षिकाद्वारे पाहू. चला मग आज आपण त्या ठिकाणी जे आपण ट्यूब त्या ठिकाणी वापरणार आहोत किंवा ज्या ट्यूबची आपण साईज डायमीटर मोजणार आहोत त्या आपण या वर्किंग टेबलवर त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ते आपण ट्यूब त्या ठिकाणी पहिल्यांदा बघून घेऊया. नंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इंजिनिअरिंग त्या ठिकाणी स्केल म्हणजे स्टील रूल त्या ठिकाणी घेतलेले आणि जे भाग दर्शवणार आहोत ते व्यवस्थित दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी कंपासचा त्या ठिकाणी वापर करणार आहोत. ठीक आहे, मग आता यातली मी ही एक ट्यूब घेतोय. आता ट्यूब कट केल्यानंतर काय करायचं, जो पोर्शन आपण त्या ठिकाणी स्टील रूलवर ठेवणार आहात तो त्या ठिकाणी व्यवस्थित काय करायचं फायलिंग करून घ्यायचं. म्हणजे फाईल त्याच्यावर कट केल्यानंतर जी बर येते ती बर पहिल्यांदा काय करायची काढून टाकायची. मग त्यासाठी आपण राऊंड फाईल वापरतो, फ्लॅट फाईल वापरतो. त्याप्रमाणे आपण इथं काय केलंय फायलिंग करून घेतले. म्हणजे काय होणार, हा जो कट केलेला भाग आहे हा समपातळीत येईल. म्हणजे तो आपण स्टील रूलवर लावताना त्या ठिकाणी कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. दुसरी गोष्ट, स्टील रूल ही त्या ठिकाणी ज्याचा पृष्ठभाग समान आहे अशाच त्या ठिकाणी आपण वर्किंग टूल घेतले त्याचा पृष्ठभाग समान आहे अशा समान भागावर त्या ठिकाणी ही स्टील रूल त्या ठिकाणी ठेवायचे. ठीक आहे, आता या ठिकाणी जसं मी आखणी त्या ठिकाणी बोर्डवर केली त्याप्रमाणे इथे बघू शकता या ठिकाणी इंच 1 इंचाचाच आपल्याला काय करायचा वापर करायचा आणि या 1 इंचामध्ये काय आहेत 32 समान भाग त्या ठिकाणी केलेले. ठीक आहे, चला मग आपण आता या ट्यूबची साईज त्या ठिकाणी ओळखूया. मग काय करायचं, हा जो डायमीटर आहे याची जी इकडची एज जी आहे ती आपण काय करायची वर्किंग एज बरोबर काय करायचे या स्टील रूलच्या वर्किंग एज बरोबर मॅच करायची. ठीक आहे, इथे आता आपण मॅच केले व्यवस्थित त्या ठिकाणी पकडायचं. ठीक आहे, इथे आता पकडलेली आहे दिसते ना, झूम करून घे. ठीक आहे, आता इथं मी कंपास लावतोय बघा इथे. ठीक आहे, आता आपण ट्यूब बाजूला करून घेऊया. ट्यूब बाजूला केल्यानंतर बघा इथे आपण ते भाग मोजायचे आहेत. म्हणजे व्यापलेले भाग किती आहेत या डायमीटरने व्यापलेले भाग किती आहेत ते आपण मोजू. मग इथं या ठिकाणी बघू शकता वर्किंग एज पासून नंतर ही छोटी रेषा दिसते म्हणजे 1 पार्ट झाला. नंतर हा दुसरा, हा तिसरा, नंतर 4था, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. म्हणजे मी जो कंपास इथे पकडलेला आहे हा कितवा पार्ट आहे 8वा पार्ट. म्हणजे या ट्यूबने त्या ठिकाणी व्यापलेले भाग किती आहेत तर 8 भाग आहेत.
ठीक आहे. आपण सूत्राच्या सहाय्याने त्यामध्ये